हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड बघूया आजचा काय आहे आपला, तो आहे कन्फाइंड. कन्फाइंडचं काय मिनिंग आहे तर रेस्ट्रिक्टेड इन एरिया ऑर व्हॉल्यूम आणि क्रॅम्प्ड. तर कन्फाइंड म्हणजे काय होते, मोजका, बंदिस्त किंवा मर्यादित जे असते, मर्यादित, त्याला काय म्हणतात कन्फाइंड. म्हणजे जे रेस्ट्रिक्टेड आहे, एकदम सीमित आहे, त्याला कन्फाइंड असं म्हणतात. कन्फाइंडचा काय अर्थ आहे मग मराठीमध्ये? मर्यादित, मोजका, बंदिस्त व आपण सीमित सुद्धा म्हणू शकतो त्याला. तर सिनोनिम्स काय कन्फाइंडचे? क्रॅम्प्ड, कन्स्ट्रिक्टेड, रेस्ट्रिक्टेड हे आहेत सिनोनिम्स कन्फाइंडचे. आणि अँटोनिम्स आहेत ओपन, रूमी आणि गिगॅन्टिक. नेक्स्ट वर्ड आहे हिनियस. HEINOUS म्हणजेच हिनियस. प्रोनाउन्सिएशन ऐकून घ्या आणखी एकदा. हिनियस असं म्हणतात HEINOUS ला. हिनियस म्हणजे काय आहे? अटरली ओडियस ऑर विक्ट. म्हणजेच जे एकदम किळसवाणी आहे, घृणास्पद आहे, त्याला आपण हिनियस असं म्हणू शकतो. भयंकर दृष्ट आहे एखादं, तर त्याला सुद्धा आपण हिनियस असं म्हणतो. तर हिनियस म्हणजे काय होते? भयंकर दृष्ट, गुन्हा इत्यादी. ओके, इत्यादी अत्यंत निंदय किंवा घृणास्पद, किळसवाणे. ओके, सो हिनियस म्हणजे होते घृणास्पद, किळसवाणे, भयंकर दृष्ट, गुन्हा इत्यादी अत्यंत निर्दय जे असते त्याला हिनियस असं म्हणतात. सिनोनिम काय आहे तर ओडियस, विक्ट, इविल, ॲट्रोनियस, ॲट्रोशियस. ओके, सो सिनोनिम्स काय आहे? ओडियस आहे, विक्ट आहे, इविल आहे आणि ॲट्रोशियस आहे. अँटोनिम्स आहेत ॲडमायरेबल, नॉन सच आणि सरपासिंग. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अकॉर्ड. अकॉर्डचं काय मिनिंग आहे तर गिव्ह ऑर ग्रँट समवन पॉवर, स्टेटस ऑर रेकग्निशन. म्हणजेच सहमती देणे, एखाद्याला ग्रँट करणे, एखाद्याला म्हणजे सहमती देणे. ओके, ग्रँट करणे म्हणजे सहमती देणे. कशाबद्दल? पॉवर बद्दल, स्टेटस किंवा रेकग्निशन करता. करार, समन्वय, एकमत सुद्धा आपण अकॉर्डला म्हणू शकतो. तर जास्तीत जास्त काय होते? गिव्ह ऑर ग्रँट म्हणजेच सहमती देणे, त्यांना ग्रँट करणे, याचा अर्थ होतो अकॉर्ड. तर अकॉर्ड म्हणजे काय होतो? सहमती, करार, समन्वय आणि एकमत. ओके, सिनोनिम्स काय आहेत? गिव्ह, ग्रँट आणि टेंडर. आणि अँटोनिम्स आहेत विथहोल्ड आणि रिमूव्ह. एकतर होल्ड करणे किंवा रिमूव्ह करणे, हा त्याचा अँटोनिम आहे अकॉर्डचा. नेक्स्ट वर्ड बघूया, तो आहे मूट. मूटचं काय मिनिंग आहे? सब्जेक्ट टू डिबेट, डिस्प्यूट ऑर अनसर्टनिटी. म्हणजेच वादकर्ता पुढे आणणे, वादकर्ता पुढे आणणे किंवा मांडणे. एकतर वादकर्ता पुढे आणणे किंवा मांडणे आपण म्हणू शकतो मूटला, किंवा युक्तिवाद जो असतो, डिबेट जे असते किंवा डिस्प्यूट असते, त्याला सुद्धा आपण मूट असं म्हणतो. तर युक्तिवाद, युक्तिवाद असं सुद्धा म्हटलं जाते मूटला. सिनोनिम काय आहे? डिबेटेबल, ओपन टू डिबेट, ओपन टू डिस्कशन. जे काही डिस्कशन्स असतात, ओपनली डिस्कशन्स होत असतात किंवा डिबेट होत असते, त्याला सुद्धा आपण मूट असं म्हणतो. अँटोनिम काय आहे? अकम्प्लिश्ड, सर्टेन, हँड्स डाऊन. तर हे आहेत अँटोनिम्स मूटचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे तर मोटिव्ह ऑर
इन्साइटमेंट टू ॲक्शन. ओके, मोटिव्ह ऑर इन्साइटमेंट टू ॲक्शन म्हणजे होते इन्सेंटिव्ह. तर इन्सेंटिव्हचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, पण मी तुम्हाला आणखी एकदा सांगून देते. इन्सेंटिव्ह म्हणजे काय होते? इन्सेंटिव्ह म्हणजे होते की कर्मचारी जे आहे त्यांनी जर अधिक उत्पादन केलं किंवा त्यांच्या कार्यक्षमतेच्या पेक्षा जास्त जर काम केलं तर त्यांना एक प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली जाते, थोडी वाढवून. त्याला म्हटलं जाते इन्सेंटिव्ह. ओके, तर कर्मचारी जे काम करतात त्यांनी जे उत्पन्न केलेलं आहे, अधिक उत्पादन केलेलं आहे किंवा कार्यक्षमतेपेक्षा जास्त काम केलेलं आहे, कार्यक्षमतेपेक्षा जास्त काम करून त्यांनी जे काही प्रोत्साहन पद त्यांना दिले जाते रक्कम, त्याला म्हटलं जाते इन्सेंटिव्ह. ओके, सो काय म्हणू आपण? कर्मचाऱ्यांना अधिक म्हणजे जास्त, अधिक उत्पादन करिता किंवा कार्यक्षमते करिता प्रोत्साहनार्थ दिलेली अधिक रक्कम. ओके, सो याला काय म्हणतात? इन्सेंटिव्ह असं म्हणतात. नेक्स्ट आहे अ शॉर्ट ट्रिप टू एक्सकर्जन. अ शॉर्ट ट्रिप टू एक्सकर्जन म्हणजे काय होते? जॉन्ट. जॉन्ट म्हणजे काय आहे? तर मोजे खातीर केलेली एक छोटीशी सहल जी असते, छोटीशी ट्रिप जी असते फक्त मौज करण्याकरता, त्याला काय म्हटलं जाते? जॉन्ट असं म्हटलं जातं. सो अ शॉर्ट ट्रिप टू एक्सकर्जन म्हणजे काय होते? मोजे खातर केलेली छोटी सहल, छोटीशी ट्रिप, त्याला आपण जॉन्ट असं म्हणू. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये बघूया करेक्ट स्पेलिंग. तर फर्स्ट वर्ड आहे आपला अकोमोडेट. तर ऑप्शन सी हा करेक्टली स्पेल्ड आहे. करेक्ट स्पेलिंग काय आहे अकोमोडेटची? ACCOMMODATE. अकोमोडेट म्हणजे काय होते? तर जागा करणे, राहण्याची सोय करणे किंवा एखाद्याला मदत करणे. ओके, सो अकोमोडेट म्हणजे होते एकतर कोणाची राहायची सोय करणे, जागा करणे किंवा एखाद्याला मदत करणे, असा अकोमोडेटचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअर मध्ये ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट स्पेलिंग आहे क्वेश्चनेअरची. काय आहे क्वेश्चनेअरची स्पेलिंग? QUESTIONNNAIRE. तर क्वेश्चनेअर म्हणजे काय होते? प्रश्नावली. प्रश्नावलीला काय म्हटलं जाते? क्वेश्चनेअर, प्रश्नावली. ओके, नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ॲट ईच अदर्स थ्रोट. ॲट ईच अदर्स थ्रोटचा काय अर्थ आहे? दे आर फायटिंग, आर्ग्युइंग ऑर कम्पिटिंग रुथलेसली. म्हणजेच काय करत आहेत? आपापसात लढत आहे, ते आपसात लढत आहे, आपापसात भांडत आहे, त्याला काय म्हटलं जाते? ॲट ईच अदर्स थ्रोट. आपसात लढत असणे किंवा वाद करत असणे, त्याला म्हटलं जाते ॲट ईच अदर्स थ्रोट. आपसात लढत असणे किंवा वाद करणे, त्याला म्हटलं जाते ॲट ईच अदर्स थ्रोट. नेक्स्ट आहे बी ट्रू ब्लू. बी ट्रू ब्लूचं काय मिनिंग आहे? इफ अ पर्सन, ऑब्जेक्ट, सिच्युएशन, पर्सन पण, ऑब्जेक्ट पण आणि सिच्युएशन पण, इज कन्सिडर्ड टू बी ट्रू ब्लू, इट इज कन्सिडर्ड जेन्युइन. म्हणजेच एकतर पर्सन, ऑब्जेक्ट किंवा सिच्युएशन जी आहे ती ट्रू ब्लू आहे, म्हणजे ती काय आहे? जेन्युइन आहे. म्हणजेच ती काय आहे? अत्यंत विश्वासू आहे, खरी आहे, असं आपण म्हणू त्याला. बी ट्रू ब्लू म्हणजे काय होते? अत्यंत विश्वासू, अत्यंत
विश्वासू. ओके, ती सिच्युएशन असू शकते, पर्सन असू शकते किंवा ऑब्जेक्ट सुद्धा असू शकते. ओके, सो हे आहेत आपल्या आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये फर्स्ट बघितलेलं आपण ॲट इच अदर्स थ्रोट म्हणजे काय होते, आपसात लढत असणे किंवा वाद करणे. आणि सेकंड बघितलेला आहे बी ट्रू ब्लू म्हणजे काय होते, अत्यंत विश्वासू. फेथफुल होऊ शकते, लॉयल असू शकते, त्याला बी ट्रू ब्लू असं म्हणतात. नेक्स्ट आपण पाहिलेले मिसस्पेल्ड वर्ड. सो करेक्ट स्पेलिंग जी आहे अकोमोडेटची ती आपण पाहिलेली आहे. अकोमोडेट म्हणजे होते एकतर एखाद्याला मदत करणे किंवा राहण्यास सोय करणे त्याची. क्वेश्चनेअर म्हणजे होते प्रश्नावली. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण इन्सेंटिव्ह बघितलेला आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे काय होते, तर कर्मचाऱ्यांना अधिक उत्पादन करिता किंवा कार्यक्षमतेकरिता जी प्रोत्साहनार्थ जी रक्कम दिली जाते त्याला इन्सेंटिव्ह असं म्हणतात. आणि जॉन्ट म्हणजे काय होते, तर मोजे खातर केलेली एक छोटी सहल जी आहे तिला जॉन्ट असं म्हणतात. कन्फाईन म्हणजे होते मर्यादित, मोजका किंवा बंदिस्त. हेनियस म्हणजे होते एकतर भयंकर, दृष्ट, घृणास्पद, किळसवानं असं म्हणू आपण हिनियसला. अकॉर्ड म्हणजे होते एकतर सहमती देणे, ग्रँट करणे, समन्वय, एकमताला सुद्धा आपण अकॉर्ड असं म्हणू. आणि लास्ट आपण बघितलेलं आहे मोट. मोट म्हणजे काय होते, तर एकतर युक्तिवाद होते, डिबेट होते, जे पण डिबेटेबल आहे, जे पण डिस्कशन्स आहे त्याला मोट असं म्हणतात. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस. हे तुम्ही आणखी एकदा वाचून घ्या, यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा आणखी एकदा वाचून घ्या. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करत आहे किंवा ज्यांनी आत्ता स्टार्ट केलेलं आहे. सो त्यांना सुद्धा हे युजफुल पडेल. थँक्यू ऑल ऑफ यू.